तू कसं चपाती बनवतो? चपाती कसं बनवतो? चपाती कसं बनवतो? तू चपाती कसं बनवतो? नमस्कार कर, नमस्कार. नमस्कार. मी तर नमस्कार करते. Nyanya. 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 पप्पाला आवाज दे. पप्पा. दादाला आवाज दे, दादाला. दादा. बाबा. पप्पाला आवाज दे. कसा पी कायच नाही. दे मला दे. चला 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 भांडे बिंडी घासू दे. चला. गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर आज आहे गुरुपौर्णिमा. तर सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि माझी गुरु तर माझी पहिली आईच आहे. तर तिथं काही जायला भेटणार नाही आत्ताच आले आणि हे पण नाहीत. तर गौरांचं अपडेट बोलायचं तर गौरांशला रात्री परत आलेलं तर सकाळी परत औषध दिला, म्हणून त्याला आता शाळेत पण नाही पाठवणार. आज त्यांच्या शाळेतनं गुरुपौर्णिमेनिमित्त असा प्रोग्राम होता. दुसरीला आहे ना तो होता त्यांच्या म्हणजे दुसरीकडून गुरुपौर्णिमेचा होता. आज त्याला द्रोणाचार्य बनायचं होता, गुरु आणि शिष्याचं होतं. पण आता ताप येते तर कसं पाठवू त्याला? काय मला ना बोलते चक्कर सारखं वाटतंय. मग आता औषध दिलं आहे तर बघू. टीचरला मी मेसेज टाकला आहे की नाही येणार म्हणून. ट्युशनला पण नाही पाठवला. वाजले 10. आता नित्यांशला खाऊन ठेवले, झाडू वगैरे मारून घेते. बोलू पहिला व्लॉगला सुरुवात करते. तर चला व्लॉगला सुरुवात केलेली आहे. कोण कोण मठामध्ये वगैरे सुद्धा जातं स्वामींच्या, किंवा जे त्यांचे गुरु आहेत तिथं जातात. तर मला खूप अशी इच्छा होती स्वामींच्या मठात जायची, पण मला जायचं नाही आहे त्याच्यामुळं. तर चला आता झाडू मारते फटाफट. नित्तू तर माझ्या पाठीच असते ते बघा. आता गौरांशला पण नाश्ता वगैरे बनवून देते, मग त्याची आंघोळ करून घेते. पहिला मी झाडू मारते. इकडं टाकले भात, इकडं टाकले साबुदाण्याला बटाटा. कशाला दीपावली पुस्तकला दे. किती वाजले? 11:15. कपाळाला पण आहे. गेल्या वेळेला नव्हतं एवढं केलं ना रे. गेल्या वर्षीच बरोबर होतं, तरी पण ह्याच्यापेक्षा चांगलं. जा सगळ्यांना तिकडे टीचरांच्या ज्या टीचर तुम्ही सतावता ना त्याला श्राप देऊन ये. गप आहे. आज गुरुपौर्णिमा आहे. येडी नाही, सगळे श्राप दे. आता लेजेंडरी आता शिकवते काय? मला स्टार देतो. किती पण पहिलीला जेवढं स्टार भेटतात त्याला भरपूर. कारण की तो गुडबो होतास ना, आता पण आहेस. आता किती गेलास? दुसरी तुम्ही 5वी
दोघंच 5वीला टाकतेस. आहे का? थांब रे. हलू नकोस. लय हे झालं का? 2 झाले. तिसरा आता कुठे बसवायचं? तिसरा 2 बस वरती ना लय ना होतो. 2च बस कशाला अजून पण तो माझं काका हालू नकोस गप ना. तो उठला. पिल्लू छोटा पिल्लू बॅक. मोठा पिल्लू तो बघतोय भावाचा आहे. अरे नाकाला लागलं नाकाला लागलं. अजून कुठं आहे का? मुशी बनवायची आहे ना. याच्याशी बनवायची. शनब मुशी कशी बनवायची? इकडं काट्या टाकू का आता द्रोणाचार्य? हां असंच ठेव. ते लाकडाचं होतं ना. लाकडाचं कुठं गेला काय माहिती. राहू दे. खराड्याच्याच काट्या फळे आज बनवते. इथून जाशाल तर ते हे पण कर. काय जायला सांगा. नाश्ता करून जायला थांबलेली. काय रे नुसता रडवत असते. मंडळी 4:08 झालेत. जरा भांडी इथे घासते. गौरांश आमचा नरम झाला आहे जरा. टीचरने फोन केलेला. त्याला असं जाणार 4:30ची मीटिंग आहे. मला जायला लागेल 4:15 वाजता. तर राहील. बाबा आहेत बघतील. आता 5-10 मिनिटात मी जरा भांडी घासून घेते आहेत ते. हा झोपला. त्याला घेऊन येतो आणि मग तुला सोडायला. मग तुम्ही तसेच जा. खाडीवर चालले का कुठे चालले? चेंबूर कशाला? चला निघाले मी. भांड्यांचा पसारा उरकला. नित्याने झोपला. ताईंना सांगितलं आई झोपलेले आहेत त्याच्यामुळं हे गेलेत गौरांशला आणायला. टीचरचा फोन आलेला की थोडंसं हे झालं म्हणून हे गेले. बोललो थांबा जरा मला पण सोडा. तर मला बोलले की त्या घेऊन येतं मग तुला सोडते. तर मी अर्ध्या रस्त्यात चालले. बघूया कुठं भेटतात. घरी जाऊन त्याला झोपायला सांगते. आजची मेजवानी आहे. तुमच्या दोघींचं सेम सेम झाल्या थोड्या. आजची मेजवानी आहे जाऊबाई आणि सासूबाई दोघींकडून मेजवानी माझ्यासाठी. काय काय आहे आज मेन्यू? शिमला मिरची भरीत, छोले चणे, हां पुरी, डाळ भात, खीर, शेवया खीर. आज खूप सारे मेन्यू आहेत. आजचा मेनू दोघींकडून. इकडं बघा दोघींनी इकडं. अवतार पण आंबोळी झालं. जा पावडर टिके करा. मिष्टी बिष्टी लावून येऊ काय? एक गेलेलं पण आपण याच लावलेलं का? हा मी हीच लावलेली ना. आईंची वेगळी होती वाटतं. नाही ताईंच्या इथे 5वीला. हां 5वीला नाही 5वीला माझी वेगळी होती. कशाला तरी काहीतरी होतं तेव्हा. आपण हिरव्या कशाला लावलेल्या मग? आणलेली तेव्हा. नाही हिला आणली तेव्हा घरी. मग तेच तर आल ते आणली तेव्हा. तेव्हा माझी गौरांश वेगळी होती. कसं वाटतंय? छान वाटतंय मस्ती करून. मग काय हे खातात काय पण? हा थंड घ्यायला. काय खाल्ला? बाबांना थंडा पिऊन आला. थंड नाही फ्रुटी. पिली. पप्पाला माहिती पडलं ना पप्पा दवाखान्यात नेणार नाहीत. फ्रुटी पण थंड खावं. तुला सांगितलंय ना पियायची नाही. काल तीच पिली ना फ्रुटी. मग ती पण डायरेक्ट बर्फ टाकून पिलाय. हां एक खा. खतरनाक. एक खा आणि हे कर काय बोलतात त्याला अभ्यास.
ट्युशनचा सगळे प्रिपरेशन इकडं वाटण फाटणची चालू आहे. पुरी पण बाकी आहे, ते पुरीला माझा हात लागणार आहे. बाकी आम्ही आता याला झोपवतो आणि मग येतो. चला पाणी पिऊ दे तुम्हाला. पाणी पितो पाणी. केस सगळे आमच्या जेवणात भेटतात आम्हाला. मस्ती मस्ती चालली आमची. हां माहिती आहे ग. यो बघ हसतंय. ए हसतंय बघ कसा कसा निघतं कसा हसतंय. चला चला मंडळी घरात मी घेतलेल्या चपात्या बनवायला आणि चपात्या नाही पुऱ्या बनवायला, कारण आज होते पुरी खायची. आणि ना लास्टला मला दाखवायला जमलंच नाही. म्हणजे काय होतं मी विसरूनच जाते काम करता करता व्लॉग शूट करायचं. तर काही काय बनवलेलं ते दाखवलंच नाही. शिमला मी जसं तुम्हाला सांगितलं असेल काय काय बनवायचं होतं ते, तर मी लास्टला एक फोटो टाकेलच व्हिडिओच्या. आणि चपात्या बनवायला ना पुऱ्या बनवायला मला अशा नाही आवडत. त्या एकदम मोठी पुरी लाटायची मग एक 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 ते वाटीने काढायची अशी मला आवडत नाही. हे आपले एक एक थोडासा गोळा करून लाटून टाकायच्या, पटापट होऊन जातात आणि माहिती पण नाही पडत कधी झाल्या त्या. तर किती दिवसातून बेत केला, म्हणजे आईनेच सांगितलं की आपण हे बनवूया पुऱ्या बनवूया. तर मग पुऱ्यांना मी हात लावला, म्हणजे पुऱ्यांना बनवायला. मग दीपालीने एका साईडला तळून घेतल्या. दीपाली मंदिरात गेलेली, तोपर्यंत मी अर्ध्या पुऱ्या लाटून घेतल्या. आणि आईंचं म्हणजे चालू होतं काहीतरी बनवत होत्या, भाजी का खीर वगैरे सुद्धा बनवत होत्या त्या. तर असं आमचं चालू होतं. नंदिनी वहिनी आलेल्या आहेत. त्यांनी पण काय बोलतात त्याला, नाही हे आपलं झालं हिरवा कलर अचानक साडीचा थोडंसं टच हिरवा टच आलाय सगळ्यांना. ती दीपालीने पण, मी पण, वहिनींनी पण आणि आईंचा पण आणि ताईंचा पण. अचानक बघा ना हिरवा ताईंनी पण हिरवी साडी लावली. काय तुम्ही हिरवी साडी लावली बघ जरा आहे बोलतात. आमच्या पुऱ्या चालू आहेत. ती काय सुरी लालवाली फसला काय ग, मग घेता येत. हा इनविजिबल हिरो आहे. मी लाटते. दीपालीला सांगितलं तळायला. नंदिनी वहिनीसोबत आता आम्ही गप्पा मारणार आहोत. काय दिला प्रसाद नंदा काकींनी? काय दिला नंदा काकींनी? मला हे नाही पाठवलं, काय बोलतात त्याला, श्रीखंड. दरवर्षी मी त्यांच्या इथं जेवते दुपारी. मग मला नाही जायचं ना. हा ही माझ्यावर दीपाली जेवण आली ना, पण त्यांनी घरी दिलं नाही मला श्रीखंड. हा तुमचा मस्त होतो, गेल्या वेळेला आणलेला तो काही होत्या त्या मस्त झालेला ना ग. हा घरातच पण मस्त झालेला, एवढा सुटसुटीत आणि मस्त आवडला आम्हाला. गौरांनी पण 2 वेळा खाल्ला आणि आता पण घेतलाय खायला. हा घे